नमस्कार मित्रांनो, क्राईम कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. 1 जानेवारी 2020 दुपारी कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री घाबरलेल्या अवस्थेत चेन्नईतील राजमंगल पोलीस स्टेशनमध्ये पोहोचते. अधिकाऱ्याला पाहताच अभिनेत्री म्हणते, मी खून केला आहे. एस देवीच्या या कबुलीमुळे संपूर्ण पोलीस ठाण्यातील सर्वांना धक्का बसतो. त्यानंतर अभिनेत्रीच्या दाव्याची चौकशी सुरू झाली. तेव्हा अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. स्वतःला खुनी म्हणवणाऱ्या अभिनेत्री एस देवीने प्रत्यक्षात आपल्याच प्रियकराची हत्या केली होती. 1977 व 1978च्या सुमारास चेन्नई येथे जन्मलेल्या एस देवी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होती. घरच्या आर्थिक मदतीसाठी तिने चित्रपट आणि TV शोमध्ये ज्युनियर कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. कनिष्ठ कलाकार म्हणून तिने 25हून अधिक मल्याळम आणि कन्नड TV शोमध्ये काम केले. परंतु तिच्या भूमिका केवळ काही मिनिटांसाठीच राहायच्या, त्यामुळे तिला कधीही विशेष ओळख मिळू शकली नाही. ते सुमारे 2012च्या आसपास होते. एके दिवशी एस देवी TV शोच्या शूटिंग सेटवर पोहोचली. तेथे तिची भेट तिच्यापेक्षा 6 वर्षांनी लहान असलेल्या एम रवीशी झाली. मदुराईचा राहणारा एम रवी कामाच्या शोधात चेन्नईला पोहोचला होता. चेन्नईमध्ये राहत असताना रवीने TV मालिकामध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करायला सुरुवात केली. तिथे त्याची भेट एस देवीशी झाली. सेटवर बराचसा वेळ एकत्र घालवताना एस देवी एम रवीची चांगली मैत्रीण झाली. दोघांना अनेकदा एकमेकांना TV शोमध्ये काम मिळवून देण्यासाठी मदत केली. अखेरीस देवी रवीला आवडू लागली. एके दिवशी रवीने तिच्याकडे प्रेम व्यक्त केले आणि विवाहित असूनही एस देवीने संबंध स्वीकारले. दोघेही अनेकदा सेटवर आणि कुटुंबापासून लपून एकत्र वेळ घालवत असे. दोघांचेही गुपचूप एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर 6 वर्षे सुरू राहिले. पण नंतर एके दिवशी या नात्याची बातमी एस देवीचे पती शंकर यांना मिळाली. शंकरला खूप राग आला आणि घरात खूप गोंधळ झाला. एस देवीच्या पतीने तिला स्पष्टपणे सांगितले की जर तिने रवीला सोडले नाही तर तिला गंभीर परिणाम भोगावे लागतील. एके दिवशी देवीने रवीला भेटायला बोलवले आणि स्पष्टपणे सांगितले की ती हे नाते पुढे चालू ठेवू शकत नाही. पण रवीने स्पष्टपणे नकार दिला. देवीने आपल्या पतीला घटस्फोट देऊन त्याच्याशी लग्न करावे अशी त्याची इच्छा होती. मात्र देवी हे नाते संपवण्यावर ठाम होती. देवीने खूप प्रयत्न करूनही रवीने तिचा पाठलाग करणे थांबवले नाही. रोज तो कधी तिच्या घरी तर कधी बहिणीचा पत्ता गाठायचा. शेवटी देवीच्या पतीने रवीपासून सुटका करून घेण्यासाठी घर बदलले. ती चेन्नईच्या कोलातूर भागात स्थलांतरित झाली, जिथे देवीची बहीण देखील राहत होती. एस देवीचा पती तेनामपेटमध्ये फर्निचरचा एक छोटासा व्यवसाय करायचा. त्यांनी तिला TV शोमध्ये काम करण्यास बंदी घातली. देवीने घराबाहेर जाऊन रवीशी पुन्हा संपर्क साधावा असे त्यांना वाटत नव्हते. घरात राहून शिवणकाम करून पैसे कमवता यावेत म्हणून त्यांनी देवी यांना एक शिलाई मशीन आणून दिली. दोघेही काही महिने आरामात वैवाहिक जीवन जगत होते. पण 31 डिसेंबर 2019 रोजी रवी देवीच्या शोधात कोलाथूरला पोहोचला. अनेक तास निरीक्षण केल्यानंतर रवी रात्री 1:30च्या सुमारास देवीची बहीण लक्ष्मी हिच्या घरी पोहोचला. लक्ष्मीची भेट होताच रवीने देवीला भेटण्याचा आग्रह आणि विनवणी करण्यास सुरुवात केली. घराबाहेर गोंधळ सुरू असताना लक्ष्मीने रवीला घरात बोलावले. रवीच्या सांगण्यावरून लक्ष्मीला शेवटी देवीला बोलवावं लागले. फोन केल्यावर लक्ष्मीने देवीला सर्व प्रकार सांगितला आणि तिच्या घरी येण्यास सांगितले. रवीला समजावून सांगितले आणि त्याला तिथून निघून जाण्यास सांगितले. सुरुवातीला देवीने रवीला भेटण्यास नकार दिला, पण बहिणीच्या समजुतीनंतर तिने त्याच्या घरी येण्यास होकार दिला. देवीने पती शंकर यांना संपूर्ण हकीकत सांगितली आणि 31 डिसेंबर ते 1 जानेवारीच्या मध्यरात्री ती पतीसह कोल्हापूर येथे बहिणीच्या घरी पोहोचली. देवीला पाहताच रवी वेड्यासारखं करू लागला आणि तो तिच्याशिवाय राहू शकणार नाही असे म्हणत राहिला. देवी, तिचा नवरा, तिची बहीण आणि भाऊजाई यांनी रवीला समजावण्याचा प्रयत्न केला, पण रवी सांगत राहिला की मला देवीसोबत राहायचे आहे. काही मिनिटांनी परिस्थिती बिघडू लागली आणि वाद सुरू झाला. रवीचा हट्ट पाहून शेवटी एस देवीने आपला संयम गमावला आणि जवळ ठेवलेल्या हातोड्याने त्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले, पण देवी थांबली नाही आणि त्याच्यावर हल्ला करत राहिली. खोलीत उपस्थित पती आणि इतर लोक हृदय शांतपणे पाहत होते. देवी
कित्येक तास मृतदेहाजवळ बसून राहिली. त्यानंतर तिला पळून जाण्याचा कोणताही मार्ग न सापडल्याने तिने पहाटेच राजमंगलम पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांसमोर एस देवीने खुनाच्या गुन्ह्याची कबुली देत आत्मसमर्पण केले. तिच्या सांगण्यावरून पोलीस कोलातूर येथे बहिणीच्या घरी पोहोचले. पोलीस घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत रवी श्वास घेत होता. पोलिसांनी त्याला किलपॉक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. धन्यवाद मित्रांनो. असंच आपल्या यूट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला सपोर्ट करीत राहा. धन्यवाद.